शिव छत्रपती शिक्षण संस्था व राजश्री शाहू स्वायत्त महाविद्यालय यांच्या पुढाकाराने आयोजित आजच्या या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमामध्ये मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिल्याबद्दल राजश्री शाहू स्वायत्त महाविद्यालयाचे प्राचार्य व शिव छत्रपती शिक्षण संस्थांचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांचा मी आभारी आहे। तर कशी आहेत आमचे शाहूची वॉरियर्स? म्हणजे बऱ्याच दिवसांनंतर एवढा वेळ मिळालाय, छान यूज करताय वेळेचा। काही मुलांना थोडंसं बोर होत असेल, स्टक होत असेल, तर आजच्या या संवाद मालेत एक 20 ते 30 मिनिट सुरुवातीला मी आपल्या समोर माझे आजच्या विषयासंदर्भातचे विचार मांडतो आणि त्यानंतर आपले काही क्वेश्चन्स असतील तर ते प्लीज कमेंट बॉक्समध्ये शेअर करा। त्याच्यावरती अजून ह्या विषयावर आपण चर्चा करूयात। स्वप्नाच्या जाज्वल्य संघर्षाची सुरुवात करूयात एका घटनेपासून। 5 ऑगस्ट 2010 चिली देशामधला एक नॉर्मल दिवस। चिली देश खाणीसाठी प्रसिद्ध असलेला देश। तिथे लोक कामावर गेले, असेच 33 लोक गेले नॉर्मल ड्यूटी, सकाळी मॉर्निंग शिफ्टमध्ये गेले, जॉईन झाले, काम सुरू झाले। पण मध्यंतरी काहीतरी यांत्रिक गडबड झाली आणि 33 लोक त्या खाणीमध्ये अडकले। अडकल्यापासून एक विलक्षण जीवघेणा प्रवास सुरू झाला त्यांचा। वरती यायला स्कोप नव्हता त्यांच्याकडे। बघायला गेलं तर अन्नधान्य होते फक्त 2-3 दिवसाचे, काही कम्युनिकेशन होत नव्हतं कुणाशी। त्या अवस्थेत ते अडकून राहिले 69 दिवस। 69 दिवस 2300 फूट खाली जमिनीच्या वरच्या जगाशी संपर्क नसताना कसं त्यांनी स्वतःला जिवंत ठेवलं, ही कहाणी जगाचा समोर एक मानवी स्वप्नाची विलक्षण ताकद दर्शवणारी ठरली। कशी राहिली ती? दर 48 तासाला एक बिस्किट, प्रत्येकाला एक घोट दूध आणि 2 टेबलस्पून ऑफ टुना, एवढा ह्याच्यावरती ते 55 दिवस राहिले। 55 दिवस पाणी नव्हतं प्यायला। पाणी संपलं तर मायनिंगमध्ये असलेल्या रॅडिएटरमधलं त्यांनी बॅटरीच्या रॅडिएटरमध्ये असलेलं पाणी काढून पिले। नंतर ते जमिनीमध्ये त्यांनी ड्रिल्स केल्या, त्यातून पाण्याची सोय केली। पण खरं त्यांना टॉनिक मिळालं जगण्याचं। त्यातला एक लीडर मारिओ सेपुल्वेडा, मारिओ सुपर मारिओ म्हणून ओळखला जायचा। त्यांनी त्या 33 लोकांना बांधून ठेवलं। त्यांनी त्यांना जगण्याची स्वप्न दाखवली। त्यांनी त्यांना सारखं हसत नर्म विनोदी शैलीत ठेवलं की इथून बाहेर पडल्यानंतरचं आयुष्य कसं असणार आहे, आपण काय करणार आहे, मी काय करणार आहे, ह्याच्यावर त्यांनी त्यांना ऊर्जा देत राहिलं। पाणी संपलं, खाणं संपलं, प्रत्येकाचं साधारणतः 8-8.5 किलो वजन कमी झालं। ते ज्या जागेत थांबले होते फक्त 540 स्क्वेअर फूट जागा, त्याच दगडावर झोपायचं, त्याच्यावरच उठायचं, त्याच्यावरच करायचं। सोपं नव्हतं विद्यार्थी मित्रांनो त्यांचा प्रवास। पण 69 दिवसानंतर ते ज्यावेळेस वरती आले त्यांचा आनंदोत्सव जल्लोष बघण्यासारखा होता। यूट्यूबवर तो व्हिडिओ पण आहे। ज्यावेळेस ते बाहेर आले 1 बिलियन लोकांनी तो वॉच केला, टीव्हीने कैद केला। तो बाहेर आल्यावर तो सुपर मारिओ म्हणाला, आम्ही दोन्ही बघितलं। आय हॅव सीन गॉड, आय हॅव सीन डेव्हिल, बोथ फाईट विथ मी बट गॉड वन. इट वॉज रिअली इसेन्शियल टू कीप बिलिव्हिंग, कीप क्लिअर दॅट वी विल बी रेस्क्यूड. आणि ते वरती आले एक जगाला संदेश दे. त्याच्यावर एक पुढे पिक्चर पण आला, त्याच्यावर पुस्तकं आली की स्वप्न बघितल्यामुळे, स्वप्न बघत राहिल्यामुळे काय एनर्जी मिळाली, जिथे भूक तहान ते लोक विसरू शकली. आजची आपली लॉकडाऊनमध्ये अडकलेली मनं, आपली स्वप्न आणि ते 33 लोक, ह्यांची परिस्थिती काय बरं वेगळी? किंबहुना ती सेमच. शाहू कॉलेज एक इन्स्पिरेशनचं जाज्वल्य स्थान. तिथे आले की छान वाटायचं आपल्याला. एक हवा असायची, आपला हक्काचा कट्टा शाहू कॉलेज. सरस्वतीचं मंदिर, तिथे आले की फ्रेश व्हायचं. अकॅडमिक चालू असायचं, काही ना काही चालू आहे, आपण काही ना काही चेस करतोय. मित्र असायचे, तिथे भेटले की बरं वाटायचं, एक ऊर्जा मिळायची, आपण जायचो. रोज काही ना काही समाधान होतं की माझा देहाचा प्रवास चालू आहे. पण आता ते सगळं थांबलं आहे. जे माझे
आर्ट्स कॉमर्स फॅकल्टीचे मुलं आहेत, फायनल इयरचे आहेत, त्यांच्यासमोर तर वेगळेच प्रश्न निर्माण झाले आहेत, चॅलेंजेस वेगळे निर्माण झाले आहेत. कारण की मंदीच्या बातम्या येत आहेत, जॉब कट होतात, हे पेपरला बघतोय, ह्यातून सावरायचं कसं, प्लॅनिंग करायला काही स्ट्रक्चर समोर येत नाही आहेत. अदर फॅकल्टीमध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं स्ट्रक्चर पुढे येत नाही आहे. स्वप्नांच्या ह्या स्थितीकडे, ह्या चॅलेंजेसकडे आपल्याला एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघावं लागेल. स्वप्न बघणं म्हणजे नेमकं तरी काय, स्वप्न बघणं म्हणजे नेमकं तरी काय, हा प्रश्न जेव्हा मनात येतो त्यावेळेस डॉक्टर रॉजर बॅनिस्टरचं उदाहरण समोर आल्याशिवाय राहत नाही. डॉक्टर रॉजर बॅनिस्टर 6 मे 1954ला असे पळाले, अशी रेस जिंकले, अशा रेसमध्ये पार्टिसिपेट केले की 1 मैल अंतर त्यांनी 4 मिनिटाच्या आत पूर्ण केलं. म्हणाल त्याच्यात काय विशेष. 1954च्या आधी 1950च्या दशकापर्यंत असं बोललं जायचं की डॉक्टर्स, क्रीडा क्षेत्रातील एक्सपर्ट्स, फिजिओलॉजिस्ट की इट वॉज ह्युमनली इम्पॉसिबल, मानवाला कदापि शक्य नाही की 1 मैल अंतर 4 मिनिटाच्या आत पूर्ण करणे. रॉजर बॅनिस्टर त्यांनी डोक्यात क्लिअर आयडिया घेऊन, माइंडमध्ये डीपली सिमेंटेड कन्सेप्ट घेऊन पळाले आणि तो रेकॉर्ड केला. Was it a mental barrier or a psychological barrier or a emotional barrier? कारण का हा रेकॉर्ड टकला फक्त 46 दिवस. त्यानंतर ऑस्ट्रेलियन धावपटू जेम्स लँडी यांनी हा रेकॉर्ड मोडला. हा रेकॉर्ड फक्त टिकला 46 दिवस. कारण की कुणीतरी करून दाखवलं होतं, त्यांनी तो धागा पकडला आणि कॉम्पिटिशनचा एक नवीन अर्थ डिफाईन केला की एकाला करता येतं तर म्हणजे मलाही करता येतं, ते करून दाखवलं. आजपर्यंत मला वाटतं 5000 ॲथलीट्सनी तो रेकॉर्ड मोडलेला आहे. किंबहुना आजच्या कोणत्याही हायस्कूल्समध्ये ट्रेंड ॲथलीट्स हा रेकॉर्ड लिलया मोडतायत. काय दाखवतं हे सगळं. एकाने केलेलं असेल तर बाकीचे सगळं फॉलो होतं, बाकीच्यांनाही ते शक्य आहे. शाहूच्या लेकरांनी काय हिस्ट्री केलेली आहे, आपल्या गौरवशाली मुलांनी काय केलेलं, हजारो डॉक्टर्स, इंजिनियर्स, CA झालेले आहेत, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम क्रॅक केले, त्यांनी सगळ्यांनी पाथ ब्रेक करून ठेवलेलं आहे. फक्त एक आहे की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा आणि पुढे चालायचा. जसं बॅनिस्टरनी करून दाखवलं. बॅनिस्टरला ज्यावेळेस विचारलं की तुला कसं काय शक्य झालं, तो म्हणला मी पहिले क्लिअरली डोक्यात ठरवलं, आय बिलीव्ड इन द कन्सेप्ट, देन आय स्टार्टेड माय प्रॅक्टिस. त्यालाही वेळ लागला, त्यालाही 5-6 वर्ष लागले, पण त्यांनी ते करून दाखवलं. काय होतं बरं असं, का मन अडथळे जास्त बघतं, काय अडथळे येतात ह्याच्यात, काय वाटतं मनाला, हे सगळं पटतं. बॅनिस्टर पटतो, चिली देशातील स्ट्रगल पटतो, पण मन पूर्णपणे कन्व्हिन्स होत नाही, मन ऐकायलाच तयार होत नाही. ज्यावेळेस आपण लागतो आपल्या ध्येयापाठी, ध्येयाचा प्रवास करायला लागतो, तो म्हणतो सॅटिस्फॅक्शन मिळत नाही आहे, पहिल्यासारखा छान अभ्यास होत नाही आहे, काही होत नाही आहे, रुटीन डिस्टर्ब झालं आहे. ह्यावेळेस एक खरंच उदाहरण डोळ्यासमोर येतं. चायनीज बांबू ट्री. चायनीज बांबू ट्री ज्यावेळेस प्लांट केला जातो, त्याचे सीड्स ज्यावेळेस जमिनीमध्ये प्लांट केल्या जातात, पहिले 5 वर्ष नॉट इवन अ सिंगल स्प्राउट, जमिनीवरती काहीच उगवत नाही. 5 वर्ष पाणी देत राहिल्यानंतर 6 आठवड्यांनी ते झाड 90 फूट वाढतं. 90 फूट वाढतं. 90 फूट. काय करत होतं ते झाड पहिले 5 वर्ष? It was preparing itself for the massive growth which he will be able to handle after a period of 5 years. हेच महत्त्वाचं आहे. हेच महत्त्वाचं आहे, कारण प्रोसेसमध्ये समाधान नाही मिळणार. काम करत असताना सॅटिस्फॅक्शन येणार नाही. सॅटिस्फॅक्शन एंडवर येणार आहे. संयम, पेशन्स इज बेस्ड ऑन द एंड, इट इज नॉट बेस्ड ऑन द बिगिनिंग. समाधान, कोविड वॉरियरचं उदाहरण घेऊयात. आपले डॉक्टर जात आहेत, त्यांना माहिती आहे का की लस आहे का? नाही आहे. शुअर मेडिसिन आहेत का? नाही आहेत. तरी पण ते लढत आहेत का? दे आर ऑनरिंग देअर ड्युटीज. त्यांना ते एंड पिक्चर क्लिअर आहे की कुठे माझा पेशंट बाहेर आला पाहिजे, म्हणून ते डिव्होटेडली काम करतायत. पूर्णाचं एक उदाहरण घेऊ इथे. पूर्णा निजामाबाद जिल्ह्यातील मुलगी, 13 वर्ष 11 महिने तिचं वय असताना ती एव्हरेस्ट चढली. तिचा प्रवास पण विलक्षण आहे. तिचा प्रवास जाज्वल्य पूर्णच आहे. एव्हरेस्टच्या बेस कॅम्पला होती. नेपाळच्या साईडला भूस्खलन झालं, हिमस्खलन झालं. तिला बेसवरून मेसेज आला की जाऊ नको पूर्णा, तू जिथे गेलीस तेवढं आमच्यासाठी सफिशियंट आहे, आमच्यासाठी तोच एक गौरवाचा क्षण आहे. पण पूर्णानी ठरवलं होतं, तिने चायनाच्या साईडने गेली.
चायना साईडने गेली, मध्ये वाटेत ताप आला, त्यातून रिकवर केली, ब्रेक केला, तिला स्वप्नांनी वर नेलं, स्वप्नांवरच्या बिलीफनी तिला वर नेलं आणि एव्हरेस्ट चढली. जगातील सर्वात यंगेस्ट ॲथलीट बनली की जी एव्हरेस्टवर चढली. तिथे फायदा तोटा नसतो. पूर्ण फायदा तोटा बघितला नाही, फायदा तोटा बघितला तर ते कार्य कधीच पूर्ण होत नाही. काय आपले कोविडचे स्टाफ, नर्स, वॉर्ड बॉयज, त्यांना काय मिळणार आहे तरी पण ते फायदा तोटा बघत नाहीत. ते फील दॅट दिस इज पार्ट ऑफ अवर ड्युटी. आमचं स्वप्न आहे की महाराष्ट्र, भारत ह्याला कोरोनामुक्त करायचं आहे म्हणून ते चाललं आहे. मन आपलं ऐकत नाही, मनच आपले अडथळे आणत राहतो. कुठल्याही विद्यार्थ्यांच्या मनात, कुठल्याही व्यावसायिकाच्या मनात. ह्याला हँडल कसं करणार हेच चॅलेंज आहे. हेच आपल्यासमोरचं मोठं चॅलेंज आहे. माणसाला दिवसभरात साधारणतः 75,000 विचार येतात. 75,000. इज इट पॉसिबल टू हॅव ऑल पॉझिटिव्ह थॉट्स डेली? सर्टनली नॉट. शक्यच होत नाही पॉझिटिव्ह थॉट कंटिन्युअस मिळणं आपल्याला. जसं न्यूज चॅनलवर अँकर बोलत असतो, न्यूज रिपोर्टर बोलत असतो, खाली पट्टी चालू असते, स्लाईड चालू असते, तशा स्वरूपात आपल्याला बॅकग्राऊंडला थॉट्स येत राहतात. आणि कुठेतरी त्यात निगेटिव्हिटीच्या शेड्स आल्या की ठप्प होतं. कुणीतरी उठून समजा तुम्हाला एखादा फटका दिला, मारलं कुठे असल्यावर, पहिल्या फटक्यात तर कळतच नाही की काय चाललंय. समजा दुसरा फटका मारला ते कळतं की आपल्याला कोणतरी मारायला लागलंय. तिसरा मारल्यानंतर आपण पण उठतो, त्याला मारायला लागतो, आपण त्याला मारतो. भले किती मार खाऊ आपण त्याला मारतो. फिजिकली आपल्याला कोणी हार्म केलं तर त्याला फाईट करायचं ट्रेनिंग आपल्याला मिळालेलं आहे. पण जेव्हा आपल्या मनातलेच निगेटिव्ह विचार आपल्या मनात समोर येऊन घट्ट उभा राहतात, वी फील हेल्पलेस. अँड दिस इज द बिगेस्ट ब्लॉक विच वी नीड टू ओव्हरकम इन द फाईट अगेन्स्ट ऑड्स विच वी आर फेसिंग. जे ऑड्स आहेत त्याला फाईट करताना ह्याच निगेटिव्हिटीला डील करावं लागतं. सॅटिस्फॅक्शन, फायदा तोटा हे येणारच आहेत प्रश्न. ह्याला आपण हँडल कसे करतो हे खूप महत्त्वाचं आहे. निगेटिव्हिटीवर बोलायचं झालं तर त्याला 8 डेचं ट्रेनिंग सेशन घेता येतं. 10 सेशन्स प्लॅन्ड आहेत. तो आजचा विषय नाही, पण हा सर्वात महत्त्वाचा विषय तो आपण हँडल कसं करतो. मग स्वप्न बघायचं म्हणजे काय करायचं. आज थोडंसं एक प्रॅक्टिकल टूल देतो तुम्हाला स्वप्नांकडे जाण्यासाठी. एक ड्रीम बोर्ड बनवूयात. सी, वर्ड्स इन्स्पायर्स अस अ लॉट, लिटिल सॉरी. आपल्याला शब्द जास्त इन्स्पायर का ठेवू शकत नाहीत. शब्दांमधलं इन्स्पिरेशन जास्त काळ टिकत नाही. एक व्हिडिओ बघायला जातो, 4 व्हिडिओ कधी बघतो, 2-3 तासानंतर कधी झोपी जातो कळत नाही. सारखी मोटिवेशन का लागतं आपल्याला? कारण की आपण शब्दातून हुडकायला लागतो मोटिवेशन म्हणून गडबडतं. पण आपल्याला चित्र जास्त मोटिवेट करतात, इमेजेस. अभ्यास करताना तुम्ही कधी ना कधी अनुभवलं असेल, अभ्यास करताना काही विशिष्ट चेहरे डोळ्यासमोर येतात, दिवसभरात बघितलेले, आवडलेले, आणि पुस्तक कधी बाजूला जाता कळतच नाही. तिथं त्या व्यक्तीचं नाव, आडनाव, त्यांच्या बाबांचं नाव कधी आठवत नाही, पण चित्र आलं की सगळं गडबडतं. ह्याच गोष्टीचा आपण वापर करून की आपलं स्वप्न गुंफताना एक ड्रीम बोर्ड बनवूयात. त्याचं एक प्रॅक्टिकल तुम्हाला दाखवतो. एक ड्रीम बोर्ड बनवलेला आहे. काय असेल आपल्या ह्या ड्रीम बोर्डवरती? इट स्टार्ट्स विथ द पीपल यू लो. तुमच्या आवडीचे आयुष्यातील व्यक्ती, ज्यांच्यावर तुम्ही प्रेम करता, आई, बाबा आणि पुढे येणाऱ्या त्यांचे फोटो लावूयात. मला करिअरमध्ये काय अचीव करायचं आहे तर माझा फोटो लावूयात. मे बी तुम्ही सायंटिस्ट बनायचं आहे, नासाला जायचं आहे, प्लेसेस आय वॉन्ट टू व्हिजिट, माय वर्ल्ड टूर असेल त्याचे चित्र लावूयात. थिंग्स आय वॉन्ट टू बाय, द लाईफस्टाईल आय वॉन्ट टू लिव्ह, ह्याचे चित्र लावूयात. इट विल क्रिएट युअर इन्व्हॉल्वमेंट इन युअर लाईफ. गोल्स क्लिअर नसतील त्याच्यावरही काम करता येतं. इंटरेस्ट, स्वॉट ॲनालिसिस, तो एक गोल सेटिंगचा परत भाग बनतो. स्वप्न रिडिफाईन करणं. पण हा एक ड्रीम बोर्ड आज प्रत्येकाने हातामध्ये पेन घेऊन बनवूयात. ह्याच्याने काय होईल? हा ड्रीम बोर्ड आपल्या स्टडी टेबलवर ठेवूयात किंवा आपल्या बेडरूममध्ये किंवा घरातल्या कुठल्याही जागेत. तो आपल्याला सतत इन्स्पायर करेल, आठवण करून देईल आपल्याला काय करायचं आहे. आपलं मोटिवेशन ह्यातून मिळेल, चित्रातून मोटिवेट मिळेल, शब्दातून नाही. ऐकायला लहान आयडिया वाटत असेल, पण जगभरातल्या कित्येक लोकांना ह्यानी बेनिफिट झालेला आहे. एखाद्याला डॉक्टर बनायचं असेल, ॲप्रन घातलेला स्वतःचा फोटो स्टडी टेबलवर ठेवा. बरोबर चित्रातून तुम्ही लगेच पुढे जायला लागता, इन्स्पिरेशन मिळायला लागतं. हा ड्रीम बनवताना पण छान होतं, बनवताना पण छान फिलिंग्स येतात. इट क्रिएट्स युअर इन्व्हॉल्वमेंट आणि एक नवीन चॅप्टर सुरुवात व्हायला मदत होते. आत्ता ह्या क्षणीला आपल्याला हा एक स्टार्टिंग स्टेप होईल. स्केच पेन्स आर नॉट मेअरली स्केच पेन,
ते काही कागदावर रंगवायचे कलरचे काही पेन नाही आहेत, ते खरं आपल्या आयुष्याचा कॅनव्हास कलरफुल करणार आहेत. आयुष्याचा कॅनव्हास कलरफुल केल्याशिवाय ते राहणार नाही आहेत. आज तो उठवूयात पेन, स्केच पेन घेऊयात आणि माय ड्रीम बोर्ड नावाने बनवूयात. थिंग्स आय वॉन्ट टू बाय, व्हिजिट, लाईफस्टाईल, मला कुठल्या ह्याच्यात बघायचं आहे तो फील त्यातून आणूयात. जसं आपण ड्रेसेस बघायला जातो, शॉपिंगला जातो, ट्रायल रूममध्ये एखादा ड्रेस घालून बघतो, तो फील आला की आपण घेतो. द एनर्जी, द मोटिवेशन वी विल बी डिराईव्हिंग फ्रॉम द एंड रिझल्ट. एक काहीतरी स्ट्रक्चर देऊयात. नाहीतर सारखं आपल्याला वाटत राहतं की माझ्यात खूप ॲबिलिटी आहे, पोटेन्शियल. ॲबिलिटी आहे म्हणजे काय, पोटेन्शियल आहे म्हणजे काय, जेवायची, खायची, फिरायची, यूट्यूब बघायची. ॲबिलिटी वी नीड टू डिफाईन दॅट ॲबिलिटी. माझ्यात काय, मला हे जायचं आहे, एक क्लिअर डेस्टिनेशन. जसं गावाला जाताना आपण ठरवतो आधी की युरोपला जायचं आहे, दिल्लीला जायचं आहे, सिमलाला जायचं आहे. डेस्टिनेशन ठरवू, त्याच्या चित्रातून देऊ, त्यातून मिळेल मोटिवेशन. आपण मध्यंतरी बघितलं, न्यूज चॅनलवर दाखवत होते की कोविड पेशंट बरे झाला आणि त्यांना त्यांच्या अंगावर फुलं टाकत होते, टाळ्या वाजत होते. त्यांनी बघायला गेलं तर ह्यातून ते मोटिवेशन देण्याचा प्रयत्न करत होते. कुणासाठी, सामान्य नागरिकांना एंड रिझल्ट देत होतं की तुम्ही बाहेर पडू शकता. ठाण्यातली 3 वर्षाची मुलगी असेल, 71 वर्षीय आजोबा असेल, किंवा वेळोवेळी आलेले, त्यांनी स्टाफला मोटिवेशन दिलं, त्यांनी डॉक्टरांना मोटिवेशन दिलं की येस दिस कॅन बी अचीव. तो एक पिक्चर देणं आपल्याला गरजेचं आहे. तोच पिक्चर रोजच्या अडचणीवर मात करायला आपल्याला हत्तीचं बेळ देईल. तो आपल्याला तो फील देईल, ज्या फीलच्या सर्चमध्ये आपण असतो. मुक्कामातून समाधान मिळेल. मुक्कामाचं समाधान असतं, प्रवासातून आपल्याला समाधान मिळणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, इथे माझी थीम थांबवतो ह्या विषयाची.